माझ्या चॅनलवरती भरपूर सारे सिंपल मेकअप लुक्स तुम्ही आतापर्यंत बघितला असाल आणि शिकलासुद्धा असाल. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे स्मोकी आय मेकअप लुक कसा करायचा. कारण ट्रस्ट मी, स्मोकी आय मेकअप लुक इतका ग्लॅमरस दिसतो, इतका मस्त दिसतो. आणि हा एक असा लुक आहे ना जो तुम्ही ट्रेडिशनल वेअरवरती सुद्धा जरी स्मोकी आय मेकअप लुक केला तो सुद्धा छान दिसतो आणि पार्टी वेअरसाठी तर बेस्टच आहे. पण हां, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण तुम्हाला असं वाटत असेल यार स्मोकी आय तो मेरे बस की बात नाही आहे. पण मी तुम्हाला खूप सिंपल वेमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी माझे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे की प्रणवती सगळ्या गोष्टी खूप सिंपल करून सांगते. आणि ट्रस्ट मी, तुम्ही खूप इझिली करू शकाल आणि जास्त वेळ नाही लागणार. फक्त मी जसं सांगते ना ते स्टेप्स सगळे फॉलो करा आणि नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय केल्यानंतर मला सांगा की कसा झाला होता. ठीक आहे, तर आपण जास्त वेळ वाया घालवायला नको, पटापट व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि जर पहिल्यांदा आला असेल माझ्या चॅनलवरती तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज खूप डिटेलमध्ये सांगत असते. जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी जुने सबस्क्रायबर्स जे आहेत ज्यांचा शाउटआउट राहिलेला आहे ते मी व्हिडिओ शेवटला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आज आपण काय करणार आहे, सगळ्यात आधी आपण आय मेकअप करून घेणार आणि त्यानंतर आपण फेसकडे वळणार आहोत. आता तुम्ही म्हणणार की प्रत्येक व्हिडिओमध्ये तर प्रणवती सगळ्यात पहिला फेस मेकअप करते आणि नंतर आय मेकअप करते. तर ॲक्च्युली स्मोकी आय मेकअप करताना बऱ्याच वेळा ब्लॅक कलर फॉलआउट तुमच्या फेसवरती होऊ शकतो. आणि जर तुम्ही ऑलरेडी बेस मेकअप केला असाल आणि त्याच्यावरती जर ब्लॅक आय शॅडो जर स्प्रेड झाला तर तो मेकअप खराब होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी काय करायचं, आय मेकअप करायचं. म्हणजे जे पण फॉलआउट्स होतात तुमच्या फेसवरती ते तुम्ही क्लीन करू शकता आणि त्यानंतर बेस मेकअप केला तर कोणताही फॉलआउट दिसणार नाही आणि मेकअप खूप छान दिसेल. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, डोळ्यांचा आय मेकअप करूया. लेट्स स्टार्ट. आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, डोळ्यांना प्रेप करून घेणार आहे. कारण आता जर तुम्ही तुमच्या फेसला व्यवस्थित ऑब्झर्व केला तर तुम्हाला दिसेल की हा डोळ्यांच्या वरती जो कलर आहे तो आपल्या स्किन कलरपेक्षा डार्क आहे, म्हणजे तिथं पिगमेंटेशन आहे. तर ह्या पिगमेंटेशनवरती जर तुम्ही डायरेक्टली आय शॅडो लावायला गेला तर तो कलर जो आहे ना तो खुलून दिसत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला आपण काय करणार आहोत, कन्सिलरने हे जे डिस्कलरेशन आहे त्याला पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे, व्यवस्थित करून घेणार आहे आणि त्याच्यावरती आय शॅडो लावायचं, म्हणजे कलर जो आहे ना खूप मस्त दिसतं. ओके, तर मी त्यासाठी काय यूज करत आहे, कन्सिलर यूज करत आहे आणि हा आहे स्विस ब्युटीचा कन्सिलर. ओके, आता मी एक कन्सिलर ब्रश यूज करत आहे. हा आहे मार्सचा कन्सिलर अँड हायलायटर ब्रश. तर ह्याला यूज करून मी कन्सिलर ब्लेंड करून घेत आहे. आता आपण जो हा कन्सिलर लावलेला आहे त्याला पावडरने सेट करून घ्यायचं, कारण कन्सिलर हा क्रीमी असतो आणि जर तुम्ही त्याला सेट नाही केला ना तर डोळ्यांच्या मध्ये जे फाईन लाईन्स असतात ना त्यामध्ये कन्सिलर जाऊन बसतो आणि डोळ्यांवरती ना असे लाईन्स दिसतात आणि त्याच्यावरती जर तुम्ही आय मेकअप केला तर मेकअप चांगला दिसत नाही. तर आपण काय करणार आहे, मी हा लॅक्मेचा रोज पावडर यूज करत आहे आणि फक्त ह्याला सेट करून घेत आहे. आणि आता आय मेकअप करण्यासाठी आपण एकच पॅलेट यूज करणार आहे आणि तो आहे हा वेट अँड वाईल्डचा आय शॅडो पॅलेट. आणि ॲक्च्युली ह्याचा टोपण तुटलेला आहे, पण हा आय शॅडो पॅलेट खूप मस्त आहे, खूप छान कलर्स आहेत आणि प्लस हा खूप पिगमेंटेड आहे, त्यामुळे मी हा यूज करत आहे. तर आता स्मोकी आय करण्याचा जो टेक्निक आहे तो मी तुम्हाला सांगते. स्मोकी आयमध्ये कसं असतं, मोस्टली ब्राऊन अँड ब्लॅक हे दोन कलर यूज होतात. जर तुम्ही एक रेग्युलर स्मोकी आय मेकअप करणार असाल तर ब्राऊन आणि ब्लॅक हे तुम्हाला लागतात. लाईट ब्राऊन, डार्क ब्राऊन अँड देन ब्लॅक, 3 शेड तुम्ही यूज करून स्मोकी आय क्रिएट करू शकता. आणि स्मोकी आयमध्ये कसं असतं, एकदम खाली जो आहे हा डार्क ब्लॅक असतो आणि तो ब्लॅक पुढे वरती जात तो ब्राऊनमध्ये मिक्स होतो आणि डार्क ब्राऊनमध्ये मिक्स होतो आणि तो डार्क ब्राऊन वरती जात लाईट ब्राऊनमध्ये मिक्स होतो. म्हणजे सगळ्यात आधी खाली असतो ब्लॅक कलर, त्याच्यावरती डार्क ब्राऊन आणि त्याच्यावरती लाईट ब्राऊन आणि हे तिन्ही शेड्स जे आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स होत जातात आणि तो एक स्मोकी लुक क्रिएट होतो. तर तो आपण आज क्रिएट करणार आहे.
तर आता सगळ्यात आधी मी काय करणार आहे, एक लाईट ब्राऊन शेड यूज करत आहे. सगळ्यात आधी आपण एक बेस करून घेऊया. आणि आज जे पण मी मेकअप ब्रश यूज करत आहे ते सगळे मार्सचे मेकअप ब्रश आहेत. त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे. त्या ब्रशबद्दल कसं यूज करायचं वगैरे सगळं सांगितलेलं आहे. ब्रशबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, एक लाईट ब्राऊन शेड यूज करत आहे. आणि अजून एक तुम्हाला टिप देते, जेव्हा पण तुम्ही आय मेकअप करताना पहिला एक डोळ्याचं पूर्ण करून मग दुसऱ्या डोळ्याकडे जाण्यापेक्षा दोन्ही डोळ्यांचं सायमल्टेनियसली करायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की म्हणजे एक वेगळा आणि दुसरा वेगळा असं नाही वाटत. जर तुम्ही एकत्र करत गेला ना तर सगळं सायमल्टेनियसली करत गेला तर खूप छान दिसतं आणि वेगवेगळं वाटत नाही. ठीक आहे, त्यामुळे काय करायचं, दोन्ही डोळ्यांना सायमल्टेनियसली करायचं. आता तुम्ही बघू शकता आपण दोन्हीकडे ब्राऊन शेड यूज केलेला आहे, लाईट ब्राऊन यूज केलेला आहे. आता मी काय करणार आहे, थोडंसं ह्याच्यापेक्षा जे डार्क ब्राऊन आहे तो मी घेत आहे. एक्सेस काढून टाकायचं. आणि आता काय करायचं आहे, हा जो आपण थोडासा डार्क ब्राऊन घेतलेला आहे ना, हे खालून इथं स्टार्ट करायचं आहे, वरती नाही घ्यायचं. कारण आपल्याला ट्रान्झिशन दाखवायचं आहे, डार्क लाईट आणि एकदम लाईट. त्यामुळे जो हा सेकंड डार्क शेड आहे ना तो वरती नाही घेऊन जायचा, खालच्या साईडला यूज करायचा आहे. सेम आता इकडे करून घेते. आता एक स्मॉल ब्रश मी घेत आहे, स्मॉल ब्लेंडिंग ब्रश. आणि जो हा डार्क ब्राऊन शेड आहे तो मी यूज करणार आहे. लास्ट ब्राऊन डार्कवाला जो आपण यूज केला होता त्याच्या खाली आपण हा ब्राऊन यूज करणार आहे. जेव्हा तुम्ही आय मेकअप करताना कधीही लक्ष द्यायचं, हे पूर्णपणे बाहेर नाही यायला पाहिजे. इकडं एंडला एक व्ही शेप तुम्ही करू शकता, पण जास्त बाहेर नाही घेऊन जायचं. आणि जर तुम्हाला ते पण डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, एक सेलो टेप घेऊन आपल्या डोळ्यांच्या एंडपासून जिथं आपला आयब्रो एंड होतो तिथं तुम्ही एक सेलो टेप चिटकवू शकता दोन्ही साईडने. आणि पूर्ण आय मेकअप झाल्यानंतर तो तुम्ही काढू शकता. तो सुद्धा एक हॅक आहे, तो सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. मी काय करणार आहे, हा मगासचा जो मोठा ब्लेंडिंग ब्रश होता तो घेणार आहे आणि ह्याच्या आधीचा जो आपण शेड यूज केला होता त्याच्यामध्ये डिप करणार आहे. आणि हा डार्क ब्राऊन आणि लाईट ब्राऊन दोन्ही मिक्स करून घेणार आहे. आता मी काय करणार आहे, एक काजल यूज करणार आहे ब्लॅक कलरसाठी. तर आपण काय करायचं, जसं आपण लायनर लावतो तसं काजल लावून घ्यायचं. आणि काजल लावताना जाड येऊ दे पातळ येऊ दे काही प्रॉब्लेम नाही आहे, काहीही प्रिसाईज तुम्ही काढावा असं काही नाही आहे. कारण आपण त्याला ब्लेंड करून घेणार आहे, तर तुम्ही कसंही काढू शकता. आणि ह्याला ब्लेंड करत आपण थोडंसं वर जायचं, म्हणजे तो ब्राऊन शेडमध्ये छान मिक्स होऊन जातो. आता मी ह्यातला थोडासा ब्लॅक आय शॅडो यूज करत आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करत आहे.
फक्त काय करत आहे, लाईट ब्राऊन यूज करत करत वरती जाते आणि त्याला एकदम लास्टमध्ये लाईट ब्राऊनमध्ये मिक्स करत आहे. आता इथं तुम्हाला दिसत असेल ब्लॅक आणि इथं ब्राऊन आहे, तर ह्याला आपण काय करायचं, लाईट ब्राऊन शेड यूज करायचं आणि त्याला मिक्स करून टाकायचं. आता मी एक लायनर यूज करत आहे. फक्त जो खालचा लेयर आहे तो जास्त डार्क ब्लॅक दिसावा ह्यासाठी मी एक लायनर यूज करत आहे आणि रेग्युलर लायनर लावणार आहे. विंग आय लायनर वगैरे काही नाही लावायचं, रेग्युलर लावून घेणार आहे. आता खाली मी खूप फाईन लाईनमध्ये एकदम पातळमध्ये काजळ यूज करत आहे आणि थोडंसं ब्राऊन आय शॅडो यूज करणार आहे. आता मी एक फ्लॅट ब्रश घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जो ब्राऊन आपण शेड यूज केला होता डार्क ब्राऊन, त्याच्यामध्ये मी हा डिप करत आहे आणि लोअर लॅश लाईनला थोडंसं ब्राऊनने आउटलाईन करत आहे. आता मस्करा यूज करणार आहे. हा आहे NYBayचा मस्करा. आयब्रोसाठी मी हा स्विस ब्युटीचा आयब्रो पेन्सिल यूज करत आहे. सगळ्यात पहिला आयब्रोजना ब्रश करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण काय करायचं, त्याला फिल करून घ्यायचं. तर आयब्रोचा जो ब्रश असतो त्याला आपण स्पूली म्हणतो. तर हा स्पूली ब्रश आहे, ह्याच्याने आपण पहिला ब्रश करून घेतला आणि आता आपण आयब्रोजना फिल करणार आहे. आता मी एक वेट वाईप यूज करत आहे आणि खाली जर काही फॉलआउट असेल त्यासाठी आपण काय करून घेणार आहे, हा पुसून घेणार आहे. ओके, तर आता आपण काय करणार आहे, आपला फेस मेकअप करणार आहे. सगळ्यात आधी प्रायमर वापरायचा आहे. त्याच्यासाठी मी हा जेल बेस्ड प्रायमर यूज करत आहे. बॉलिवूड फिल्टर प्रायमर आहे आणि हा आहे रेनेचा बॉलिवूड फिल्टर प्रायमर. आता फाउंडेशनसाठी मी हा स्विस ब्युटीचा हाय परफॉर्मन्स फाउंडेशन यूज करत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 03 नॅचरल पीच. ह्याचे मी 2 पंप यूज करत आहे. मध्ये लावायचं. ब्लेंड करण्यासाठी मी फाउंडेशन ब्रश यूज करत आहे. नेक्स्ट आहे कन्सिलर. कन्सिलरसाठी मी परत हा स्विस ब्युटीचा कन्सिलर यूज करत आहे. कुठं पिंपल वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही हाईड करू शकता. आपल्या माउथच्या अराउंड डार्कनेस असतो तिथं सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि आता ह्याला मी कन्सिलर ब्रशने ब्लेंड करत आहे. कन्सिलर जिथं लावलं आहे तिथंच ब्लेंड करायचं, पसरवायचं नाही. मी मेकअपला सेट करण्यासाठी हा मार्सचा लूज पावडर यूज करत आहे.
आता कॉन्टोर हायलाइट अँड ब्लशसाठी मी हा स्विस ब्युटीचा चिक ए बू पॅलेट यूज करत आहे। ह्याच्यामध्ये तिन्ही आहेत, तर हा खूप कन्व्हिनियंट आहे, ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि प्लस हा प्रॉडक्ट खूप चांगला आहे, पिगमेंटेशन खूप चांगलं आहे। तर सगळ्यात आधी मी कॉन्टोर करत आहे। चीक्सला कॉन्टोर करताना थोडंसं वरच्या दिशेने कॉन्टोर करायचं। डबल चिनला जर तुम्हाला हाईड करायचं असेल तर खालच्या दिशेने करायचं। थोडंसं कॉन्टोर यूज करून तुम्ही नाकाला सुद्धा स्लिम दाखवू शकता। आता ह्याच पॅलेटमधला ब्लश सुद्धा यूज करत आहे। खूप छान पिंक शेड आहे हा, रोझी पिंक असा शेड आहे। आणि पिगमेंटेशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल की हा किती छान पिगमेंटेड आहे। जास्त डीप नाही केला पण तरी हा खूप मस्त पिंक फ्लश दिसत आहे। हायलायटरसाठी मी हा मास्टर क्रोम हायलायटर यूज करत आहे आणि हा आहे मोल्टन गोल्ड शेड आहे हा। तर ह्यात मी हायलायटर घेत आहे। लिपस्टिक लावण्यासाठी सगळ्यात आधी मी हा मास्कचा ब्राउन लिप लायनर यूज करत आहे आणि ह्याच्याने मी काय करणार आहे, थोडंसं लिप्सना लाईन करून घेणार आहे। आता आपला आय मेकअप खूप हेवी आहे त्यामुळे लिप्सना आपण न्यूड ठेवणार आहे, कारण दोन्हींमध्ये एकच कोणतं तर हायलाइट करायचं, आयदर मेक इट युअर आईज ऑर मेक इट युअर लिप्स। दोन्ही हायलाइट केलं तर खूप जास्त ब्राईट दिसतं आणि तो लुक चांगला नाही वाटत। त्यामुळे आता आपण स्मोकी आय केलेला आहे, डोळे खूप जास्त ब्राईट आहेत आपले, त्यामुळे लिप्सना आपण थोडंसं सटल ठेवणार आहे। तर त्यासाठी मी काय करणार आहे, हा मेबिलिनचा शेड यूज करत आहे। सुपर स्टे मॅट इंक शेड लिपस्टिक आहे हे आणि ह्याचा शेड आहे 65। तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक? मला तर हा लुक खूप जास्त ग्लॅमरस आणि खूप मस्त वाटत आहे आणि आता मी वेस्टर्न वेअर केली आहे त्यामुळे हा ग्लॅमरस दिसत आहे। पण जर तुम्ही ह्याच्यावरती ट्रेडिशनल वेअर केला तर तोही खूप सुंदर दिसतो। असं नाही आहे की फक्त वेस्टर्नवरती चांगला दिसेल, ट्रेडिशनल लुकवरती सुद्धा स्मोकी आईज खूप मस्त दिसतात। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी खूप प्रयत्न केले की खूप डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगावं, त्यामुळं नक्की व्हिडिओला लाईक करा। आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स आहेत ते मी क्विकली घेणार आहे। सो थँक्यू सो मच कंचन महाजन, थँक्यू सो मच अपेक्षा सकपाल, थँक्यू सो मच मोनाली सुतार, थँक्यू सो मच सीमा शिंदे, थँक्यू सो मच मनीषा अँड थँक्यू सो मच अमृता गुलाबकर। गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल। आय लव्ह यू ऑल। आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही मला पहिल्यांदा बघितला आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा, सो दॅट माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुद्धा शाउटआउट देईन। आणि गाईज, आपण खूप क्लोज आलेलो आहोत 50,000 सबस्क्रायबर्सच्या, त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा अँड हेल्प मी टू ग्रो। तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।